नमस्कार, मी सुनील एकमत डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। लातूर महानगरपालिकेवरती अनुसूचित जाती महिला आरक्षित महापौर पदाची सोडत निघाली आहे। त्यामुळे लातूर महानगरपालिकेवरती अनुसूचित जातीमधील महिला ज्या आहेत त्या आता महापौर होणार आहेत। गेल्या 8 दिवसापासून लातूर महानगरपालिकेवरती महापौर कोण होणार याची चर्चा सुरू असताना आज महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघाली आहे। आज मंत्रालयाच्या नगर विकास विभागाच्या राज्यमंत्र्यांकडून या आरक्षणाची सोडतीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जात आहे आणि राज्यातल्या 29 महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज सुरू आहे। त्यामध्ये कल्याण डोंबिवली येथे एसटी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे, तर त्याचबरोबर एससी महिला प्रवर्गासाठी जालना आणि लातूर या जिल्ह्याची सोडत निघाली आहे, तर ओबीसी प्रवर्गासाठी 8 महानगरपालिकांमध्ये ही सोडत निघाली आहे। सर्वसाधारण खुला प्रवर्गात 17 महानगरपालिकांची सोडत निघाली आहे। त्यामुळे लातूर महानगरपालिकेवरती काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची या निवडणुकीमध्ये आघाडी होती। यावेळी काँग्रेसने 43 जागांवरती हा विजय मिळवला होता आणि वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी 4 जागा सुद्धा मिळाल्या आहेत। वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जातीमधील महिलांना महापौर पदाची संधी मिळणार आहे। तर यामध्ये कांचन अजनीकर असतील, जयश्री सोनकांबळे असतील, मनीषा बसपुरे असतील, अंकिता भडीकर आणि निकिता सोमवंशी यांची प्राथमिक नावे महापौर पदासाठी आता समोर येत आहेत। त्यामुळे लातूर महानगरपालिकेवरती महापौर कोण होणार हे पाहणं आता महत्वाचं आहे। लातूर महानगरपालिकेवरती महापौर म्हणून कोण विराजमान होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।